अरे दादा, अरे दादा, हे काही झोपलंय काय अजून? काही कळा ना भाऊ. दादा, काय झाला का सकाळ एवढा आडत राहिल्या? अरे मामा जरा सकाळी सकाळी जॉगिंग जायचा विचार चाललाय. पण पुणे जाऊ तेच काही कळणार. दादा झोपलंय काय अजून काही कळा ना. इकडे खाली वड्याक वा, तिकडे पाणी बिणी आहे, वातावरण मस्त आहे, तुम्हाला एकदम मस्त वाटून जॉगिंग साठी इकडे खाली. हा का? त्या नाही लवकर उठत. इकडे खाली वड्याक तुम्हाला चांगला वाटन. बरं. अरे मामा कसं आहे, आपल्या शहरात आहे ना व्यायाम बी शहरात सवय आहे, त्याच्यामुळे तिकडे आहे ना जॉगिंग बिगिंग करायची सवय आहे आपल्याला. त्याच्यामुळे इकडे काय मैदान काय मला काय दिसत नाही कोणी काय. होय तिकडे तुला भारी वाटन, तिकडे मस्त आहे, भारी वातावरण आहे तिकडे. बरोबर. जायला बाप तर बाप गेलाय, या खूप कमी होता, या आलाय आता परत. ताई होत तेव्हा तर मग काय कम. काय मामा? काय नाही, तू जावाला तुझा. अरे अरे ही रस्ता मोकळी आहे, आपल्याला पळायला जमल का? इकडे रनिंग बिनिंग करता येईल का? मग या काय ते अरे तू चांगला विचारतो, तू तर उलटच बोलायला लागलाय. माझ्या बापाचं आणि भावाचं नाव तुला माहित नाही काय? नवीन आहे काय इकडे तू? नाही तू काय सरपंचाचा पोर आहे काय? हा तू नीट बोल बरं का, मग तू तुझा वाकडा तिकडे बोलीला ऐकून घेणार नाही बरं का. ती वाट दिसत आहे ना मी इकडं. मग हेरून घेतो मग वर्गा नंतर ना भेट परत तू कुठतरी. दादा मानाय काय केलं मग कोण साक्षील बिक्षील ना काय विचारला खूप समीर दादा इकडे देख माव. ते बिथरला का काय? अशा ना ते वाडीतली लोक येऊन हाणतील तुझीमुळे, ते घरातल्या लय फटकं बसतील. माय इथून गेल्याशिवाय माझा लगीन नाही जण वाट. लावलीस का मामा तो नजर? मी लावली का आता मा नजर? मी तुमच्यासाठी आवडाय करून आता लावली मा नजर. आता ताई गेल्यापासून सगळा तुमचा माच करीत तुम्हाला जेवाय करीत, तुम्हाला भांडी कशी स्वयंपाक करीत. तर माझी ताई मला चांगलं सांग, यांच्यासाठी किती केला ना तर यांना त्याची जाणीव नाही राहत. काय तुमच्यामुळे माझायला की नाही वाट अजून. ज्या नाही त्या करीत तुमच्यासाठी, ज्या ताई नाही केला ते करीत तू. तरी तुम्हाला मामाची जाणीव नाही, तरी मामाची नजर लागत तुम्हाला. अरे मामा काय मामा तसा नाही, तसा रोज रोज तर मान नाव घेत ना, तसा नाही नको. कसं आहे वाटत. अरे मामा काल ते नको इमोशनल काय होतं, तू तर फार रडायला लागला. काय कोणी तावडा कधी मान नाव घेत काय नको इमोशनल. तुमची बापा जर माझी बहीण नसती दिली मग काल असता तुम्हाला माझा महत्व काय त्या. जाऊ दे नको तावडा मान नाव. भाऊ कोणी गेलं आता गेलाय मग तिकडे जॉगिंगला, त्याच एक नवीन वय तिकडे येर. मामा ये तिकडे शेतात बितात काय काम, तू नको मान नाव घ्या. वय. लय दिवस नको बहीण ये लवकरच तुला सांगेन, तू नको टेन्शन घ्या. मामा वय तू टेन्शन नको घ्या. कोण द्या आणलं पोरी काय नव्हतं शानलं, यांच्यामुळे माझा लगीन व्हायचा राहिलाय. काय ए ताये काय रे बाळा? मातुल तिकडे शेता की रे? अरे मग इकडं घरात होतो रे. मग काय तर चांगलं म्हणजे आपल्या खायासाठी. अरे त्या जाऊ दे मरू दे, मा काय आणला या देख. काय रे? ते आपले जमिनीचं कागदपत्र या देखताय. आपला कागदपत्र जमिनीचं दिलं, ते सरपंचाच्या पोरांना घेतलेलं आणि पैसे बेस देऊन टाकलं, सगळा दिलाय. अरे पण तू तर कोणा दया माया करीत नाही, मग त्याने कागदपत्र कस काय आपली परत दिली? ताये तुला काय करायचंय, मरून दे, दिलं ना लय झाला. ताये तुला एक खरा सांगू का, हे कागदपत्र पैसा आपल्याला काल दिलं त्या आता सरपंचाचा पोऱ्या सांग ना, ये पैसे बेस कागदपत्र घेऊन वय आणि तू ज्या करशील ना तिच्यात मला निम्मा हिस्सा दे. तू काही कर, कंचाय पीक घे, तिच्यात सांग निम्मा हिस्सा दे. अरे पण मला ऐकून खरं नाही वाटत र. कारण की तो माणूस असा नाही का दया माया करेल कोणावानी, असा काय अर्धा पीक घेऊन तो आपल्याला आपली जमीन परत करेल. ताये मरून दे, तू काल तेवढा विचार घेते आणि तेवढा काल बी येते. चाल उरक लवकर, आपण गावात बिवा जाऊ, काय घ्यावे आलं. बर ठीक आहे चालेल. मग कापडा धुवून घे तू, मग आपण जाऊ लागलो गावात. हा लवकर उरक. हा हा लागली ती
गणपती बिनप्याला तर नाही ना सांगत बरं जाऊन ये रे तू. सॉरी बरं का तुला त्रास दिले म्हणून. त्यात काय सॉरी तवा तुझ्या मनात जेवढं त्याचं बोलला आणि त्यात काय सॉरी. मला वाटलं तुला राग आला. काय रे मला राग नाही आलाय. रडत आहे ना. तसं आहे ना रे काही पण माझा भाऊ माझ्यापेक्षा बारीक असतो तो माझ्यासाठी आवडा करीत त्यानं मला असं काही करूच नाही वाटत रे बाकी काय नाही. चालेल ना तू कापडात काय धुवायचं आले वय जात गणपती. हा चालेल माय बाळा घरा कसं आहे बरं. काय सकाळी येतो कुठं झोपली नाही देते तुला काय काळात का नाही रे. अरे दादा आज काय तुला माहित आहे का. काय आहे रोज तेच दिवस. जर गे तिळगुळ वळी नेले ते काय बोललो तुम्ही पेट्रोल. त्याच्यामुळे मला तुलाही पटवत बार का आज सगळी असला पाहिजे कसं आहे आपल्याला जरा खायचं केलं. तर दादा माने की पोरेल तिळगुळ द्यायचं पण माग दे पण असं. काय बोललो तो हा बाई. मग चाल हा सगळी असला तर इकडून चाल इकडून. शाळेला लई टाइम झालाय धोकं बाहेर गेला अजून इथं कसं काय नाही. पंख्याला काय झालाय पार बंद पडला. समीर दादा ते गणपती बहिणी कस काय पट्ट येणार ते नीट तोड देत ती ना. ते सर मला ना काय वाटत यो शून्य आहे ना गणप्याचा जो जोडीदार तो मला त्याचा काही नीट नाही वाटत. तो मला जरा मोठा रास करेल असं वाटत. जास्त दादा आपला ब्याव दाखवला पैकी आणाले. बरोबर आहे ते बेवड्याचे पोराला बेव दाखवलाच पाहिजे. त्याचा काय ना काय केला तू. हा दादा मग समोर भेटेल खूप तरी. तू जाय बरोबर आहे. ते इकडे काय असत ते गणपतीच्या घरी तुझा रोज रोज हा तुला काय करायचंय मग गणपतीच्या घरी जाईल ना कुकडे जाईल माय म्हणा वाला मग काय तरी. ते दादा समोर मोठ्या आवाजात बोलत का तुला माहित आहे कोणासमोर उभा राहिला. एकटं खिनग बसवतो का तू. ते तू अजिबात त्याच्या घरी जायचं नाही. माल दिसला ना पाहिजे त्याच्या घरी. कसं आहे आपलं आता तिकडे जरा चाललाय काय तर. सुन्या पीठ काय करू तू. बरी झाली तू आली मग तुझं कसे दर तिळगुळ खाय आणि गोड गोड माय जग मै ग बार. मला लोक रे पापी लोकांना तिळगुळ. ए यो तो बेकार शिक निघला रे मायाला दिसे. हे थांब मा काय शो साठी आलो काय. साठी दर माझं तिळगुळ तुला खायचं लागतील. कपचे घ्यायचं. तू एकदा सांगून कळत नाही ना र. सुनील हे घे तिळगुळ आणि चार माल्याचे मोर. अजिबात तिचे नांदी नाही लागायचं आणि तिच्या भावाचे नतून मग मावेर. चाल सुनील. माझा जीव पोरी तुझे बरी सांग तुझे बरी येणार का सांग तू मांडवदारी. माझा जीव पोरी तुझे बरी सांग तुझे बरी येणार का सांग तू मांडवदारी.